बुवाबाजी प्रकरणात 39 आमदारांच्या राजीनाम्याची मागणी. माकपकडून शहाद्यात तीव्र निषेध आंदोलन. भोंदूगिरी व बुवाबाजी प्रकरणात राज्यातील 39 आमदारांवर गंभीर आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी शहादा तालुका कमिटीच्या वतीने 6 एप्रिल 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. लोकप्रतिनिधींनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा आरोप माकपने केला. तसेच भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई करण्याबरोबरच त्याला समर्थन देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींवरही कारवाईची मागणी करण्यात आली. सोशल मीडियावर फिरणारे आक्षेपार्ह व्हिडिओ हटवणे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविणे तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. झुंजार क्रांती न्यूजसाठी कृष्णा कोळी, शहादा. शहादा तालुका कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने केलेली आहेत. त्याच्या एक महाराष्ट्रामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या हक्कनुसार तीव्र आंदोलने आम्ही या शहादा तालुक्याच्या वतीने केलेले आहेत. आमच्या मुख्य 2 मागण्या आज या आंदोलनामध्ये आहेत. मुख्य एक मागणी अशी आहे की भोंदू अशोक खरात बाबा याला फाशी झाली पाहिजे. त्यांनी महिलांचे लैंगिक शोषण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर दुसरी अशी मागणी आहे की 39 आमदार या भोंदू खरात बाबाच्या जाळ्यात फसलेले आहेत. त्यांचे नावं आलेली आहेत. त्यांनी ताबडतोबीने राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने त्यांचे राजीनामे ताबडतोब स्वीकारला पाहिजे. हे सर्व महाराष्ट्रामध्ये चालू असताना फडणवीस सरकार हे काही झोपलेले होते का? हा भोंदू खरात एवढं प्रकरण गाजत आहे, एवढं मोठा प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड शोषण महिलांचे केलेलं आहे. आणि अंधश्रद्धेच्या नावावर देशभर त्यांनी जे काही अंधश्रद्धा पसरवलेली आहे, याला कोणाला भान होती की नाही? महाराष्ट्र सरकार काही झोपलेलं होतं का? या एवढ्या मोठं प्रकरण गाजत असताना आत्ताच त्याचे प्रकरण बाहेर येत आहे. तो अनेक दिवसापासून या भागामध्ये काम करत होता. तातडीने त्याच्यावर लक्ष का गेलं नाही? आणि आत्ता गेलं तर आत्ता त्याला तातडीने फाशी का दिली जात नाही, असा आमचा आजचा सवाल आहे.